मुलांना लाईफ इझिली घ्यायला शिकवूया, त्यांना जसं जसं त्यांना जे जे येतं ते करायला देऊया. उगीच लाईफ कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नाही आहे. सो जितकं तुम्ही कमी खाल तितकं बेस्ट, जितकं तुम्ही वेळेवर खाल तितकं बेस्ट. स्ट्रेस शिवाय हृदयाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. श्रीकृष्णाने सुद्धा आपल्याला गीतेत सांगितलेलं आहे की तुमचं काम आहे आचार करणं, विचार करायला तो तिथे बसलेला आहे. नॉर्मली आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की षड्रसात्मक आहार पाहिजे. मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय असे 6 रस असतात. ते 6ही रस तुमच्या आहारात असायला पाहिजे. की बदलत्या जीवनशैलीमुळे आपली स्लीप सायकल फार चेंज झाली आहे. म्हणजे पूर्वी आयुर्वेदामध्ये तुम्ही जसं बोललात की एक स्लीप सायकल फॉलो केली जायची, तर ती कुठेतरी आपल्याला बदलताना दिसते. तर यावर तुम्ही काय मार्गदर्शन? असं म्हटलं जातं की साधारण 7 ते 8 तासांची स्लीप ही खूप गरजेची असते, आणि ती पण रात्रीची, दिवसाची नाही. नमस्कार, आपलं सर्वांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, हृदयाचे आजार कोणतेही ऑपरेशन किंवा सर्जरीशिवाय पूर्णपणे बरे केले जाऊ शकतात? हो, याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर रोहित साने. MBBS पदवीधारक असलेले डॉक्टर रोहित साने सर माधवबाग या हेल्थकेअर चेनचे फाउंडर आहेत. आज माधवबागचे पूर्ण भारतात 350 पेक्षा जास्त सेंटर्स, त्याचबरोबर 4 पेक्षा जास्त हॉस्पिटल्स आहेत. आयुर्वेदिक आणि ॲडव्हान्स सायन्स दोघांचं संकलन करून सरांनी संपूर्ण हृदय शुद्धीकरण नावाची एक संकल्पना विकसित केली आहे, आणि त्या संकल्पनेचा फायदा अनेक जणांच्या आयुष्याला झालेला आहे. सरांचं विजन आहे की भारतातील प्रत्येक हृदयाला निरोगी बनवणं. डॉक्टर, तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू व्हेरी मच. येस, सुरुवात करूया तुमच्या प्रवासापासून. मला तुमचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की तुमचा प्रवास नेमका कसा होता. म्हणजे तुमचं बालपण, शैक्षणिक वाटचाल आणि माधवबागची सुरुवात नेमकी कशी झाली हे आम्हाला थोडक्यात सांगा. बालपण म्हटलं तर एकदम साधारणचं होतं. हो, असं काही खूप हुशार विद्यार्थी वगैरे वगैरे असं काहीही नव्हतं. म्हणजे बऱ्याच वेळेस मला लहानपणी शाळेत पुढच्या जे स्टँडर्डमध्ये ढकलावं लागायचं आमच्या टीचर्सना, इतकी परिस्थिती होती. सो असं काही हुशार मुलगा तर बिलकुलच नव्हतो. 11वी 12वी सुद्धा ॲव्हरेज झालेलं होतं, आणि अशी काही मला सुंदर मार्क बिलकुल मिळालेली नव्हती. बाबांना मला डॉक्टर बनवायचं होतं, म्हणून त्यांनी डोनेशन देऊन मला पेमेंट सीटमधनं MBBSची सीट घेऊन दिलेली होती, जेव्हा की माझी काही लायकी नव्हती त्याच्यात. पण ते घेऊन दिल्यानंतर, कारण का बाबांनी एवढे पैसे देऊन जे मला ॲडमिशन घेऊन दिलेली होती ते माझ्या मनाला लागलेलं होतं. म्हणून म्हटलं आता इकडनं अभ्यास करायला सुरुवात करायचं आहे. मग अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हळूहळू MBBSमध्ये जे काही समजायला लागलं ते समजून खूप इंटरेस्ट यायला लागला. इंटरेस्ट येत गेला तेव्हा हळूहळू त्याची मार्क मिळत गेली, आणि छान छान अभ्यास करत करत 3rd इयरला आय वॉज द टॉपर. म्हणजे मी आमच्या कॉलेजमधला सर्जरीचा टॉपर होतो, आणि टॉपर झाल्यानंतर मला फ्री सीट, म्हणजे एका पेमेंट सीटच्या मुलाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फ्री सीटची सर्जरीची सीट मिळणार होती. आय वॉज कम्प्लिटली एक्सायटेड. म्हणून मी बाबांना तिकडच्या जवळच्या PCवरनं, कारण तेव्हा काय मोबाईल फोन वगैरे नव्हते, त्या PCवरनं मी फोन केला होता की बाबा मला असं असं पेमेंट सीटचं हे होतं, तरी आता मला फ्री सीटची मस्त सर्जरीची सीट मिळते, मी ॲडमिशन घेतो आहे. बाबांनी सांगितलं नाही, तुला सर्जरी करायची नाही, तुला आता ॲलोपॅथी करायचं नाही, तुला परत येऊन आयुर्वेद करायचं आहे. सो आय वॉज कम्प्लिटली कन्फ्युज्ड की नक्की बाबा होते आयुर्वेदाचार्य, त्यांनी मला ॲलोपॅथीला पाठवलं, ॲलोपॅथीचं शिक्षण घ्यायला लावलं, आणि ॲलोपॅथीमध्ये आता टॉपर झाल्यानंतर ते म्हणतात नाही तुला आयुर्वेद करायचं आहे. सो आय वॉज कन्फ्युज्ड. पण जेव्हा मी बेसिक एकच गोष्टीचा विचार केला की माझी लायकी नसताना मला MBBSला पाठवलेलं होतं बाबांनी, आणि आता जेव्हा तेच म्हणतायत की तुला आयुर्वेद करायचं आहे, तर माझी लायकी नसताना जर ते मला MBBSला पाठवायचा त्यांनी विचार केलेला आहे, आणि आता एका लेवलला ते म्हणतात आयुर्वेद करायचं आहे, तर माझ्याकडे एकच गोष्ट आहे की त्यांचं ऐकणं आणि सगळं सोडून परत मुंबईला येणं. सो लातूरचं शिक्षण पूर्ण, जे काही MBBSचं पूर्ण झालं, त्याच्यानंतर मी परत मुंबईला आलो. बाबांबरोबर आयुर्वेदाचा अभ्यास करायला लागलो. आयुर्वेदाचा अभ्यास करत असताना मला हळूहळू गोष्टी समजायला लागल्या की बऱ्याचशा गोष्टी ज्या ॲलोपॅथीमध्ये आपण शिकतो, मोठ्या मोठ्या छान छान शब्दांमधले, ते 5000 वर्षांअगोदर आयुर्वेदाच्या स्क्रिप्चर्समध्ये ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. सो आयुर्वेद हे सायन्स शाश्वत आहे हे त्यावेळेला मला कळायला लागलं, आणि कळत 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 मी अशा लेवलला येऊन पोचलो की माझा आयुर्वेदावरचा विश्वास बराचसा छान प्रकारे वाढत जायला लागला होता. पण ॲट द सेम टाईम
माझं ॲलोपॅथी हे पहिलं प्रेम होतं. म्हटलं की ॲलोपॅथीवरचं प्रेम तर काही कधी कमी होणार नाही. पण त्याचबरोबर मला आयुर्वेदाची जाण व्हायला लागलेली होती. आता आयुर्वेदाची जाण म्हणजे कशी, की तुम्ही कुठलंही ॲलोपॅथीमधलं मोठ्यातलं मोठं औषध घेतलं, जसं आता एक एक्झाम्पल घेऊया आपण, की ॲलोपॅथीमधलं सर्वात स्ट्रॉंगेस्ट हार्टवरती काम करणारं मेडिसिन म्हणजे डिजिटॅलिस, जे पहिलं ॲलोपॅथीमधलं औषध हृदयावरचं. हे डिजिटॅलिस म्हणजे काय, तर आयुर्वेदातलं झाड आहे ज्याला हृदपत्री म्हटलं जातं, त्याच्यातून निघतं डिजिटॅलिस. एक असेच कित्येक एक्झाम्पल आहे. आपण जर ॲलोपॅथीमधलं सर्वात स्ट्रॉंगेस्ट औषध ब्लड प्रेशर कंट्रोल करणारं म्हणजे राउल्फिया सर्पेंटिना, ते म्हणजे आयुर्वेदातलं सर्पगंधा. जर आपण आत्ताच्या काळात जे इकोस्प्रिन, ते रक्ताची गुठळी होऊ नये, रक्त पातळ व्हावं म्हणून ते इकोस्प्रिनची गोळी सगळ्यांना ॲडवाईस करतात. ते इकोस्प्रिन जी ॲलोपॅथीमध्ये $multi-billion इंडस्ट्री आहे, ते इकोस्प्रिन इर्जात कसं झालेलं आहे, तर आयुर्वेदाचं प्लांट आहे, त्या बांबूचा प्लांट जो आहे जलवेतस नावाचं, त्याच्यातून आलेला इकोस्प्रिन. कुठलंही ॲलोपॅथीमधलं जर औषध घेतलं तर त्याचे रूट्स, त्याचा उगम जो आहे तो आयुर्वेदाच्या नॅचरल गोष्टींमधनं झालेला आहे. हे जेव्हा सत्य मला कळायला लागलेलं होतं, हळूहळू माझं प्रेम आयुर्वेदावरती वाढायला लागलेलं होतं, की अरे वा, आयुर्वेद एवढं सगळं आहे, तर वाय नॉट टू अननेसेसरी गो टू अदर स्ट्रीम अँड वाय नॉट टू लर्न आयुर्वेदा. सो हळूहळू प्रेम यायला लागलेलं आयुर्वेदावर, पण शेवटी पहिलं प्रेम माझं ॲलोपॅथी होतं. सो असं करत असताना मी ॲलोपॅथीची सुद्धा प्रॅक्टिस करायचो बाबांना न सांगता, आणि नंतर आयुर्वेद सुद्धा बाबांकडनं शिकायचो. असं करत असताना 2004 साली, म्हणजे मी पासआउट झालेलो होतो 99 साली, त्याच्यानंतर फेलोशिप इन कार्डियक रेप अपोलो हॉस्पिटलमध्ये केलेलं होतं, आणि 2004 साली हे सगळं मी हळूहळू आयुर्वेदात शिकत असताना अजून काही पूर्ण प्रेम आयुर्वेदावर आलेलं नव्हतं. असं असताना 2004 साली बाबांना हार्ट अटॅक आला, आणि ते हार्ट अटॅक आलेला असताना बाबांना मी जवळच्या ICUमध्ये ॲडमिट केलेलं होतं, जिथे मॉडर्न इक्विपमेंट्स, मॉडर्न डॉक्टर्स, मॉडर्न टेक्नॉलॉजी सगळं काही एकदम परफेक्ट होतं. आणि असं असताना ते 17 दिवस मी बाबांबरोबर जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये होतो, ते 17 दिवस एक हार्ट अटॅक आलेला असताना मी जेव्हा ॲडमिट केलं, 17 दिवस बाबांना त्याच्यात 2 हार्ट अटॅक आले त्याच 17 दिवसात. एकदा स्ट्रोक आला म्हणून पॅरालिसिस झालेलं, रिनल फेलियर झालं. हे सगळं होऊन 17 दिवस मी जे पूर्ण बाबांचे ते हाल बघत होतो, आणि 17व्या दिवशी मी जेव्हा बाबांना गमावलं, ते 17 दिवसांचं फ्रस्ट्रेशन मला कुठेतरी काढायचं होतं. आणि युजली लोक जेव्हा स्वतःचा पेशंट त्यांचा होत असतो, तेव्हा त्यावेळेला काही पेशंट असतात जे डॉक्टरांवरती राग काढतात, काही असतात ते हॉस्पिटलवरती राग काढतात. हेच ऑप्शन माझ्याकडे सुद्धा होते, पण मी हे ऑप्शन्स न चूज करता मी अशा प्रकारे राग काढायचा प्रयत्न केला की डॉक्टर किंवा हॉस्पिटलवरती न काढता मी त्या रोगावरती राग काढायचा ठरवला, की ज्या हृदयरोगाने माझ्या वडिलांना त्रास दिला त्या हृदयरोगाला सोडणार नाही. तिकडून जी पूर्ण घोडदौड चालू झाली, त्या दिवशी जी शपथ घेतली की आजपासून हृदयरोगाविरुद्ध जंग चालू, काही झालं तरी हृदयरोगाला हरवून सोडणार. तिकडनं जो परत अभ्यास चालू झाला, तो अभ्यास एवढा छान होता की मागचे जे 5-7 वर्ष जे काही MBBS ॲलोपॅथी सगळ्यातून जेवढा अभ्यास केलेला नव्हता, तेवढा अभ्यास पुढच्या 2 वर्षात केला, 2004 ते 2006 पर्यंत. आणि 2006 मध्ये पहिलं सेंटर चालू केलं आयुर्वेदातून, ते म्हणजे माधवबाग. कारण का माझं पूर्ण नाव डॉक्टर रोहित माधव साने. सो वडिलांच्या नावाने ते सेंटर चालू केलेलं होतं. 2006 मध्ये जसं आपण खोपोलीला पहिलं सेंटर चालू केलं, मग तिकडून जे ॲक्च्युअली उगम व्हायला लागला, जे बाबांनी शिकवलेले प्रिन्सिपल्स होते, ते प्रिन्सिपल्स मी ॲक्च्युअली इम्प्लिमेंट केले. पेशंट्सना खरोखर बरं वाटायला लागलेलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून जेव्हा बरेचसे डॉक्टर, बरेचसे पेशंट सगळे जोडायला लागले, तेव्हा ते हळूहळू सगळं रान वाढत गेलं. आणि आज साधारण 360 सेंटर आणि 4 हॉस्पिटल्स असं पूर्ण आज सगळं झालेलं आहे. आणि हळूहळू अजूनसुद्धा ते वाढत चाललेलं आहे. टार्गेट एकच आहे की सगळ्या पेशंट्सना त्यांचं हृदय ठणठणीत ठेवता आलं पाहिजे. हृदय रोग मुक्त भारत हे मिशन घेऊन आपण चालतोय, आणि ह्याच मिशनने माझी जिंदगी आज पुढे चालू आहे. खूप छान सर, तुमचा प्रवास फारच प्रेरणादायी आहे. म्हणजे अगदी शून्यापासून तुम्ही विश्वनिर्मिती केलेली आहे. आजकाल आपण पाहतो की तरुणांमध्ये हृदयविकारांचं प्रमाण फार वाढलेलं आहे. म्हणजे शारीरिक वय जर 30 असलं तरी हृदयाचं एज, ज्याला हार्ट एज म्हणतो, ते 50च्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर यामागे नेमकं कारण काय आहे, म्हणजे तुमच्या मते यावर आम्हाला मार्गदर्शन करा.
आता ना ह्याची कारणं जर तुम्ही ॲक्च्युअल शोधायला गेलात इंटरनेट, गुगल वगैरे वगैरे, तर तुम्हाला बरीचशी कारणं मिळतील की आजकाल खाण्यापिण्याचं सगळे वेळा बदललेल्या आहेत, एक्सरसाइज नाही वगैरे वगैरे. पण आयुर्वेदात जर आपण जाऊन बघितलं तर ॲक्च्युअल कारण जर आपल्याला दिसतं ते म्हणजे काय, आयुर्वेदात एक सिंपल श्लोक सांगितला गेलेला आहे, चिंत्यानाम अतिचिंतनात इति रसवाहिनी दुष्यंती. म्हणजे काय की मी जितका स्ट्रेस घ्यायला सुरुवात करणार तितके माझ्या रक्तवाहिन्या माझ्या दूषित होणार आणि ते दूषित झाल्या त्या रक्तवाहिन्यांमध्ये आतमध्ये क्रॅक्स निर्माण व्हायला लागले की ती रक्तवाहिनी कधीही फाटून त्यातनं रक्ताची गुठळी निर्माण होऊन तो ब्लड क्लॉट निर्माण झाला की हार्ट अटॅक निर्माण होऊ शकतो. सो लहान वयामध्ये जर आपण आता बघितलं तर सगळीकडे कॉम्पिटिशन आपण एवढी करायला लागलेलो आहे, नक्की कोणाशी कॉम्पिटिशन करतोय हेच कळत नाही, पण सगळे कॉम्पिटिशन सगळ्यांना कुठेतरी पोचायचंय खरं. पण आता जर आपण हे जर बघितलं तर ह्या कॉम्पिटिशनच्या स्पिरिटमध्ये जर आपण इथे अननेसेसरी इतका स्ट्रेस त्याला घ्यायला लागतो आणि त्या स्ट्रेसला युजली कॉम्बॅट करायला आपल्या लहानपणी जर बघितलं असेल आपल्याला खेळायला मिळायचं, आपण मस्त कुठेतरी फिरायला जायचो, जे काही टेन्शन असायचं ते खूप हलकंसं असायचं, झालं तर झालं नाही तर नाही झालं. पण आजच्या जगात जे काही आहे ह्याच्या राईट ऑपोजिट चाललेलं आहे. लहान वयातच आपण आजकाल त्या मुलांना एवढं प्रेशराईज करत असतो की त्यांना ते अचीव नाही केलं तर ते गिल्टमध्ये जात असतात आणि ईच आणि एव्हरी टाइम त्यांच्या हृदयावरती तो आघात होत असतो. त्याचबरोबर मैदानी खेळ आता गायब झालेले आहेत, सगळं जे काय असतं ते फोन आणि लॅपटॉपवरतीच असतं. म्हटलं की हृदयाला जे मायोकार्डियल कंडिशनिंग व्हायला पाहिजे असतं, म्हणजे तुम्ही गुगलवरती चेक केलं तर मायोकार्डियल कंडिशनिंग म्हणजे काय की तुमच्या हृदयाला खेळून खेळून व्यायाम करून तुम्ही जे हृदयाला ताकदवर बनवत असतात त्या ताकदीतून तुम्ही हृदयरोगाच्या विरुद्ध काम करत असता, त्या हार्ट अटॅकच्या विरुद्ध तुमच्या शरीरात VO2 मॅक्सची शक्ती निर्माण करत असतात. तर तो व्यायाम सुद्धा बंद झाला, ते खेळ सुद्धा बंद झाले आणि ॲट द सेम टाइम तुमचा स्ट्रेस सुद्धा भयंकर वाढायला लागला. हे दोन गोष्टी जेव्हा एकमेकाच्या विरुद्ध येऊन उभे राहतात, हृदय खूप नाजूक झालेलं असतं आणि त्याला एक छोटासा स्ट्रेस्ड फॅक्टर किंवा ओव्हर एक्झर्शन किंवा कुठल्याही प्रकारचा ओव्हर स्ट्रेस जेव्हा येतो त्या हृदयातून जर रक्ताची गुठळी तयार झाली तर तो हार्ट अटॅक लहान वयात सुद्धा येताना दिसत असतो आणि दॅट लीड्स टू बिग प्रॉब्लेम्स. सो उत्तर असं असेल की आपल्या मुलांना लाईफ इझिली घ्यायला शिकवूया, त्यांना जसं जसं त्यांना जे जे येतंय ते करायला देऊया. उगीच लाईफ कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नाही आहे, जे काही आहे ते छान मजेत, लाईफ खूप ब्युटिफुल आहे, ते छान लाईफला मजेदार जगायला शिकवूया. ते शिकवलं तर हे सगळे जे हार्ट अटॅक अर्ली एज ग्रुपमध्ये येत आहेत ते सगळे गायब होताना दिसते. म्हणजे हृदयाचा आणि स्ट्रेसचा डायरेक्ट संबंध आहे. 100%, मी तर म्हणे 101% संबंध आहे. स्ट्रेस शिवाय हृदयाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. सो सगळे जे कोण स्ट्रेस्ड आहेत त्यांनी स्वतःला डिस्ट्रेस करून घेतलं, प्रॉब्लेम फिनिश्ड. ओके. आणि बऱ्याचदा आपल्याला सांगण्यात येतं की व्यायाम कर, जिमला जा, चालायला जात जा. फिजिकल हेल्थ पण महत्वाची आहे, म्हणजे तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमचं हृदय नीट राहील, निरोगी राहील. परंतु आपण काही व्हिडिओज पाहतो की जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. रेअर केस असेल, परंतु असं का होतं? अच्छा, हे खूप रेअर केस असते. पण आता ना आपण नीट समजून घेऊया. हार्ट अटॅक म्हणजे काय, तर माझ्या शरीरात रक्ताची गुठळी निर्माण झाली, ब्लड क्लॉट निर्माण झाला. एक असते चरबीची गुठळी जी अँजिओग्राफीमध्ये आपल्याला ब्लॉकेज वगैरे आपण जे म्हणतो ती वेगळी गोष्ट आहे, तो रोग वेगळा. मी आता जो म्हणतोय तो रक्ताची गुठळी म्हणजे ब्लड क्लॉट आपल्या शरीरात निर्माण झाला तर हार्ट अटॅक निर्माण होऊ शकत असतो. आता ब्लड क्लॉट जो निर्माण होतो तो 24 ते 72 तासांच्या अगोदर निर्माण झालेला असतो. ओके. त्यावेळेला तो अडकताना दिसतो कुठेतरी, पण बरेच इन्स्टन्सेस असे असतात की हा ब्लड क्लॉट खूप आधी निर्माण झालेला आहे आणि तो डिस्लॉज होऊन आता कुठेतरी जाऊन अडकला आणि तेव्हा हार्ट अटॅक येत असतो. सो जरी हार्ट अटॅक आता येताना दिसलेला असला तरी त्याच्या अगोदर बराच काळ त्याच्या बाबतीतले सगळे रॉ मटेरियल एकत्र येऊन ते पूर्ण
जे आतमध्ये इन्सिडेंट्स घडतोय त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली असते. त्या दिवशी तर तो फक्त प्रॉब्लेम आपल्याला घडताना दिसला. आता त्यावेळेला तो जिममध्ये होता का रस्त्यावर चालत होता का बसमध्ये होता का ट्रेनमध्ये होता ते नंतरचा प्रश्न आहे. सो नीट समजून काय घ्यायचं आहे की आपण असं धरून चाललं की लोक म्हणतात की व्यायाम करा आणि व्यायाम केल्यानंतर हार्ट अटॅक येणार नाही. आता घटना नीट समजून घेऊया की व्यायाम केल्याने काय घडतं. तर व्यायाम रोजच्या रोज नियमित सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास छान व्यायाम केलेला असेल तर माझ्या हृदयाच्या मांसपेशी जबरदस्त मजबूत होतात आणि मजबूत झाल्या असल्या कारणाने जरी एखादा हार्ट अटॅक आला तरी तो हार्ट अटॅक झेलायची ताकद त्यांच्यामध्ये जबरदस्त आलेली असते. सो माझ्या हृदयाचे मांसपेशी मस्त मजबूत करून ठेवणं हे व्यायामाचा धर्म आहे. मग ह्याला आपण प्रिव्हेंटिव्ह, ऍब्सोल्युटली नो डाऊट अबाउट इट. पण त्याचा अर्थ असा नाही की आता मला हार्ट अटॅक येतोय आणि त्याच्यात मी व्यायाम करायला गेलो तर उलट घडेल. सो व्यायाम हा प्रिव्हेंटिव्हच आहे, हा क्युरेटिव्ह नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय समजून घ्यायची आहे की हा व्यायाम केल्याने माझे हृदयाच्या मांसपेशी मजबूत झाल्या तर मी हार्ट अटॅक झेलू शकतो. आता प्रॉब्लेम असा असतो की बऱ्याच वेळेस लोक व्यायाम जो करतात जिममध्ये जाताना आपण जर बघितलं असेल ते कधी जातात, रात्रीच्या 2 वाजता जातात किंवा दुपारी जेवण झाल्यानंतर जातात किंवा संध्याकाळचं जातात. खरा व्यायामाचा जर आपण उपयोग बघितला तर तो सकाळी करायला हवा, नाश्त्या अगोदर करायला हवा, मिनिमम अर्ध्या तासाचा हवा आणि मॅक्सिमम जेव्हा कपाळावर आणि छातीवर जर मॅक्सिमम घाम येताना दिसला तर तो मॅक्सिमम हार्ट रेट मी पोचलेलो आहे त्याच्या पुढे जाऊन व्यायाम करायचा नसतो. सो व्यायामाचे काही गाईडलाईन्स आहेत जे आयुर्वेदामध्ये ॲज वेल एज सगळ्या शास्त्रांमध्ये दिलेले आहेत. त्या गाईडलाईन्सना जर फॉलो केलं तर व्यायाम करताना हे असे इन्सिडेन्सेस गायब होऊ शकतील. बऱ्याच वेळेस आपण या सगळ्या रूल्स आणि रेग्युलेशन्सना बाजूला ठेवतो आणि कसाही अडमतडम व्यायाम करतो, तो प्रॉब्लेम होऊ शकतो. सो व्यायामाने कधीही वाईट होऊ शकत नाही. बट देर इज अ डिफरन्स बिटवीन एक्सरसाइज अँड एक्झर्शन. जो व्यायाम आणि श्रम या दोघांमध्ये फरक असतो. व्यायाम तो असतो जो आपण सकाळी करतो, रिकाम्या पोटी करतो, तो व्यायाम असतो. त्या व्यायामाने आपल्या हृदयामध्ये ताकद निर्माण होते. श्रम ते असतात जे सकाळी नाश्त्यानंतर रात्री झोपेपर्यंत करतो, ते श्रम असतात त्याच्याने आपण हृदयाची ताकद वापरून टाकत असतो. व्यायाम तो असतो जो आपण सकाळी जो नॉर्मली नाश्त्या अगोदर केलेला असेल त्या व्यायामातून आपल्या हृदयाचं पोषण होत असतं. श्रम तो असतो जो आपण नाश्त्यानंतर रात्रीपर्यंत करतो, त्या श्रमाने हृदयाचं शोषण होत असतं. सो आपल्याला नीट समजून घ्यायला हवं आपण व्यायाम करतोय का आपण श्रम करतोय. सो व्यायाम तोच असतो जो मी सकाळी करतो, रिकाम्या पोटी करतो, तो व्यायाम आहे. भरल्या पोटी केलेला असेल तर तो व्यायाम नाही. आणि असं असताना असे इन्सिडेन्सेस होताना दिसून येतात. सो असे इन्सिडेन्सेस जे होतात ते रूल्स अँड रेग्युलेशन्स व्यायामाचे लांब ठेवलेले आहेत. किंवा बऱ्याच वेळेस आपल्याला फुटबॉल प्लेयर्स वगैरे वगैरे आपल्याला हार्ट अटॅक ग्राउंडवरती येताना दिसतात. त्याची कारणं वेगळी असतात. त्याच्यात आपण अति जास्त व्यायाम करून एका लिमिटच्या वरती जाऊन स्वतःला डिहायड्रेट करून त्याच्यात इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सेस आणून ओव्हर एक्झर्शन करून अशा सगळ्या चुकीच्या गोष्टींमुळे आपल्याला ते चुकीच्या गोष्टी होताना दिसतात. सो आपल्याला व्यायामाला दोष देण्यापेक्षा रूल्स अँड रेग्युलेशन्स व्यायाम करताना आपण बाजूला ठेवून दिले ह्या गोष्टीला दोष द्यायला हवा. व्यायाम चुकीचा नाही, व्यायाम करणारा चुकीचा असू शकतो. बरोबर. आणि बऱ्याचदा काय होतं सर, आपल्याला बॉडी आपली संकेत देते. म्हणजे कधी कधी छातीत दुखतं, हृदयात दुखतं, तरी आपण दुर्लक्ष करतो, बाबा असेल काहीतरी. तर असे कुठले संकेत आहे जे आपण गांभीर्याने घेतले पाहिजे किंवा लक्ष दिलं पाहिजे? भरपूर संकेत आहेत, भरपूर संकेत. खूप सुरुवातीला जसं तुम्ही आता म्हणालात की आपल्याला चालताना, जिने चढताना, धावताना दम लागत असतो, धाप लागत असते. आपण म्हणतो जाऊ दे वजन वाढले म्हणून असेल, काहीतरी मी जास्त खाल्लंय म्हणून असेल, अशी काहीतरी कारणं स्वतःला देऊन आपण पुढे सरकत असतो. एक. दुसरं, बऱ्याच वेळेस छोटं छोटं आपल्याला छातीत दुखत असतं. कधी कधी ते हातातलं दुखणं आपल्या म्हणजे छातीतलं दुखणं हातात जाताना दिसतं, पाठीत जाताना दिसतं, कधी कधी जबड्यात येताना दिसतं. असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे रेडिएटिंग पेन सुद्धा असू शकतात. हे तरी मोठे सिम्पटम्स झाले. पण अजूनही छोटे सिम्पटम्स काय,
पोट कधी कधी फुगल्यासारखं वाटतं, जेवण जेवल्यानंतर पोट टाईट झाल्यासारखं वाटतं, छातीत कधी कधी कोंडल्यासारखं वाटतं, जडपणा आल्यासारखा वाटतो, हे सुद्धा सिम्पटम्स हार्टचे असू शकतात. बऱ्याच वेळेस पायाला सूज येताना दिसते, बऱ्याच वेळेस संध्याकाळची वेळ झाल्यानंतर थकून गेल्यासारखं वाटतं, गळून गेल्यासारखं वाटतं, जास्त आज काही काम करावं असं वाटत नाही, बऱ्याच वेळेस खूप जास्त उचक्या यायला लागतात, बऱ्याच वेळेस खूप जास्त ढेकर यायला लागतात, पोट टाईट होऊन एकदम डब्ब झाल्यासारखं फील होतं, असे बरेच वेगवेगळे सिम्पटम्स असू शकतात. हे सगळे जेव्हा सिम्पटम्स येतात तेव्हा समजून जायला पाहिजे कुठे ना कुठेतरी काहीतरी आतमध्ये बिघाड घडतोय. त्याचबरोबर बऱ्याच वेळेस माणूस सगळा छान असतो, मध्ये त्याचं बीपी शूटअप व्हायला लागतं. बीपी शूटअप व्हायला लागलेलं आहे म्हणजे आतमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे, ज्याच्यासाठी ब्लड प्रेशर जो तुमचा कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम असतो, तो कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमने ऑन होऊन तुम्हाला सिग्नल दाखवायला सुरुवात केली आतमध्ये की काहीतरी प्रॉब्लेम घडतो, इमिजिएटली ॲक्शन घ्या, त्यालाही आपण नजरअंदाज करतो. बऱ्याच वेळेस धाडदिशी शुगर रक्तातली वाढताना दिसते, काही कारण नसतो, हा माणूस डायबेटिक नाही आहे किंवा डायबेटिक असताना मध्येच 300-350 जायला लागते, ह्याचा अर्थ आतमध्ये काहीतरी बिघाड घडतोय, त्याच्याकडे लक्ष द्या. बऱ्याच वेळेस लोक जेव्हा अशीच कधीतरी डॉक्टरकडे जातात किंवा काहीतरी खेळ म्हणून ते बीपी मॉनिटर वगैरे चेक करताना त्याच्यात तुम्हाला हार्ट रेट वाढलेला दिसतो, हे सुद्धा सायन्स असू शकतात. सायन्स हजारो आहेत, पण फक्त लोकांना अवेअरनेस ह्याच्या बाबतीत खूप कमी असतो की ह्या सगळ्या गोष्टी हृदयाशी संबंधित असू शकतात. जर हे सगळ्या घटना घडताना दिसतायत तर ह्याचा अर्थ आतमध्ये काहीतरी हृदयाला गडबड घडतीये, तिथे लगेच आपल्याला ॲक्शन घ्यायला हवी. ओके. आणि काय झालं की बदलत्या जीवनशैलीमुळे आपली स्लीप सायकल फार चेंज झाली आहे. म्हणजे पूर्वी आयुर्वेदामध्ये तुम्ही जसं बोललात की एक स्लीप सायकल फॉलो केली जायची, तर ती कुठेतरी आपल्याला बदलताना दिसते. तर यावर तुम्ही काय मार्गदर्शन करा? 100% असं हे म्हणजे रिसर्च सुद्धा म्हणतात आणि आयुर्वेदात सुद्धा मागे म्हटलेलं आहे. तर फक्त स्लीप सायकल नाही, पण बऱ्याच वेळेस दुःख झेलण्याची सायकल सुद्धा ही खूप इम्पॉर्टंट असते. आपण दोन्हीकडे येऊ. तुम्ही जसं स्लीपच्या सायकलच्या बाबतीत म्हटलात, असं म्हटलं जातं की साधारण 7 ते 8 तासांची स्लीप ही खूप गरजेची असते आणि ती पण रात्रीची, दिवसाची नाही. नाहीतर लोक म्हणतात ठीक आहे रात्री मी 2 तासच झोपतो आणि दिवसा 6 तास झोपतो, असं नाही. सो रात्रीची जी झोप असते ती खूप इम्पॉर्टंट असते, कारण का आपल्या शरीरात मिलॅटोनिन नावाचा एक हॉर्मोन असतो, जो मिलॅटोनिन हॉर्मोन आपल्या स्ट्रेस हॉर्मोनला बंद करू शकत असतो. सो स्ट्रेस हॉर्मोन जेव्हा कामाला येतो शरीरात तेव्हा समजून जायचं काहीतरी प्रॉब्लेम घडतोय. पण मिलॅटोनिन प्रॉब्लेम म्हणजे मिलॅटोनिन हॉर्मोन जर छान येत असेल माझ्या शरीरात आणि तो मस्त रात्रीची छान झोप घडवतोय, तर तो स्ट्रेस हॉर्मोनला बंद करून टाकणार आहे. सो झोप ही खूप गरजेची आहे. कुठलाही प्राणी या पृथ्वीवरचा बघितला त्या सगळ्या प्राण्यांना झोप लागते आणि मनुष्य सुद्धा त्यातच मोडतो. जर आपली रात्रीची झोप छान प्रकारे होत असेल 6 ते 8 तासांची, दॅट इज गुड इनफ. बऱ्याच वेळेस हार्ट अटॅक येणाऱ्या लोकांमधला सर्वे जेव्हा केला जातो तेव्हा असंही दिसतं की हे 4 ते 5 तास फक्त झोपत असतात. सो त्यांची झोप जर जास्त असती तर मिलॅटोनिन हॉर्मोन येऊन स्ट्रेस हॉर्मोन कमी केला असता आणि त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांवरती जी इजा निर्माण होते स्ट्रेस हॉर्मोन्सनी, ती सुद्धा इजा गायब झाली असती. सो स्लीप सायकल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ती मेजरली रात्रीचीच स्लीप. आता त्याचबरोबर आयुर्वेद हे पण म्हणतो की बऱ्याच वेळेस रडू म्हणजे अश्रू थांबवणं, हे रडणं थांबवणं सुद्धा हृदयरोगाचं कारण असू शकतं. बऱ्याच वेळेस लघवीला जाताना आपण कधी कधी थांबवतो की आत्ता नको जायला, नंतर जाऊ. संडासाचा वेग आपण थांबवायचा प्रयत्न करतो. हा वात जेव्हा आतमध्ये उलटा शिरत असतो, शिंका जेव्हा येत असतात आपण थांबवायचा प्रयत्न करतो. हे सगळे जे वेग आहेत, हा वात आतमध्ये परत उलटा गेला तर तो हृदयाला आघात करू शकत असतो. त्यातल्या त्यात अश्रूंचा वेग हा सर्वात इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेस आपल्याला कुठलाही स्ट्रेस फॅक्टर असेल तेव्हा रडू येत असतं. लोकांना वाईट वाटतं की मी रडू कसा शकतो, पण असं म्हटलं जातं की जितकं जास्त अश्रू बाहेर काढाल, जितकं जास्त रडून घ्याल, तितका हृदयावरचा लोड कमी होत असतो. सो असे सगळे फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात त्या हृदय, कारण तो हृदय राजा आहे, त्याचं काम आहे पूर्ण शरीराला मॅनेज करणं. सो ईच आणि एव्हरी फॅक्टर पूर्ण देशात जे आपल्या शरीराच्या देशात जे काही घडतंय ते त्या राजाला अफेक्ट करू शकत असतं. सो सगळ्या गोष्टींची छान काळजी घेणं आणि मनातून छान सुखी राहणं आणि खुश राहणं इज ऑल दॅट इज रिक्वायर्ड टू कीप युअर हार्ट हेल्दी. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काय तुम्ही सल्ला द्याल किंवा टिप्स द्याल? खूप सिंपल गोष्टी आहेत. माझ्या मते स्ट्रेस म्हणजे काय, तर 2च गोष्टी देवाने आपल्याला खालती करायला पाठवलेल्या, आयदर विचार नाहीतर आचार.
या 2 शिवाय काहीही करायला पाठवलेलं नाही. आता त्यांनी गणित क्लिअर सांगितलेलं आहे, जे आपल्याला श्रीकृष्णाने सुद्धा आपल्याला गीतेत सांगितलेलं आहे, की तुमचं काम आहे आचार करणं. विचार करायला तो तिथे बसलेला आहे. आपण बऱ्याच वेळेस आचार करण्यासाठी, ॲक्शन्स घेण्यासाठी आपण घाबरून जात असतो, की हे जे मी ॲक्शन्स घेईन ते बरोबर असतील का, मग चुकीचे असतील का, मग हे घेतल्यानंतर पुढे काय होऊ शकेल. हजारो भीती आपण डोक्यात धरून बसतो. आणि भीती म्हणजे काय, तर विचार. आपण विचार खूप करतो आणि आचार कमी करतो, तिथे प्रॉब्लेम येतो. स्ट्रेस म्हणजे काय, की विचार छोट्यात छोटे करावे, आचार जास्तीत जास्त करावे. सो जर मी ॲक्शन्स जास्त केले आणि थॉट कमी ठेवला तर मला स्ट्रेस येणार नाही. जर मी विचार जास्त केले आणि ॲक्शन्स काही घेतले नाहीत तर मला स्ट्रेस भरपूर निर्माण होईल. सो स्ट्रेस होऊन द्यायचं नसेल स्वतःला तर ॲक्शन्स करून टाका. क्या सच है और क्या झूठ है, क्या सही है और क्या बराबर है, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. तुम्ही करताय की नाही ती गोष्ट, दॅट इज इम्पॉर्टंट. कारण का, बऱ्याच वेळी जे काही घडायचं असतं ते घडणारच असतं. तुम्ही त्याच्यासाठी नाममात्र असता. सो त्याच्यात तुम्ही ॲक्शन करून टाका. म्हटलं की स्ट्रेस फॅक्टर कमी होत जातो. हे एक प्रकारे स्ट्रेसला डील करायचा मेकॅनिझम. दुसरा मेकॅनिझम असाही असू शकतो की जर एखादा व्यक्ती स्ट्रेस्ड आहे तर बऱ्याच वेळेस आपण मनात हजारो गोष्टी ठेवलेल्या असतात जे लोकांना कधी सांगू शकत नसतो आपण. सो अशा वेळेस जर तो स्ट्रेस आपल्याला डिस्ट्रेस करायचा असेल तर कागद पेन्सिल घेऊन जे काही मनात आहेत ते प्रश्न पहिले लिहून काढू. 2-4 दिवस सगळे प्रश्न मनातले काढले की त्याच्यानंतर 2-4 दिवस आपण पूर्ण उत्तरं त्या प्रश्नांची लिहून टाकू. मग ते उत्तरं होऊ शकतायत की नाही, पॉसिबल प्रॅक्टिकली होऊ शकते, ते नंतरचा प्रश्न आहे. लिहायला तर काय जात नाहीये. हे लिहिण्याच्या प्रोसेसेसमध्ये सायकोलॉजी असं म्हणते की तुम्ही तुमच्या मेंदूतले सगळे थॉट्स बाहेर काढतायत म्हणजे ॲक्शन घ्यायला तुम्हाला सोपं पडतं. सो हे जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हा तुम्ही स्वतःला डिस्ट्रेस करायला लागतात. असे स्ट्रेसला मॅनेज करायला हजारो गोष्टी आहेत. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ही लाईफ जी आहे ही आपण एका थिएटरमध्ये बसलेल्या मूवी बघायला किंवा नाटक बघायला आपण जेव्हा थिएटरमध्ये बसतो ती आपली लाईफ आहे. ते नाटक आपल्या जीवनाचं जे समोर रंगमंचावर चाललेलं आहे ते नाटक तुम्हाला बघावं लागणार आहे. तुम्हाला आवडो का तुम्हाला न आवडो, जबरदस्ती तुम्हाला बघावं लागणार आहे. ते 2-3 तासाचा तो पिक्चर बघावाच लागणार आहे. आता ते बघताना तुमची लाईफ तुम्हाला जी काही घडतीये ती आवडत असो का न आवडत असो, स्माईल करून बघत राहिलो तो पिक्चर तर ते 2-3 तास छान जातात. जर मी रडत बघत बसलो तो पिक्चर, तो पिक्चरही वाईट आहे आणि मी स्वतःलाही वाईट करवतोय. सो दॅट विल मेक यू मोर स्ट्रेस्ड. सो माझ्या अनुसार डिस्ट्रेस करणं म्हणजे जे घडतंय लाईफमध्ये ॲक्सेप्ट इट ॲज इट इज. यू विल लव्ह युअर लाईफ. येस. आणि आहाराचा आणि आपल्या हृदयाचा किंवा हार्ट हेल्थचा कसा संबंध आहे ह्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. भयंकर संबंध आहे. जसं फॉर एक्झाम्पल आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे की आहार जो आहे तो खूपच लिमिटेड मात्रेत घ्यायचा असतो. बऱ्याच वेळेस जेवण खूप सुंदर बनलेलं आहे म्हणून आपण 2-4 घास जोरदार मारून टाकतो. परत जेवण छान बनलेलं आहे आणि आता कोण संपवणार म्हणून तेही मीच संपवतो. परत भूक माझी आज नव्हती, मी आत्ताच जेवण आलो पण समोर मला गुलाबजाम दिसत आहेत म्हटलं की चला आत्ताही घेऊन टाकतो. किंवा अजून चला कोणाला तरी भेटायला गेलो म्हणून 2-4 चहा पिण्यात आले. हे जे आपण सारखं सगळ्या गोष्टी आतमध्ये टाकतोय त्या आतमध्ये टाकत असताना जे काही इंटेस्टाईनवरती लोड टाकतोय त्या इंटेस्टाईनला या सगळ्या गोष्टी पचवायला रक्तपुरवठा मागवावा लागतो आणि रक्तपुरवठा मागवायला त्याला हृदयाशीच कम्युनिकेट करावं लागतं. सो परत तो लोड हृदयावरच पडतोय. सो जितकं तुम्ही कमी खाल तितकं बेस्ट. दुसरं, जितकं तुम्ही वेळेवर खाल तितकं बेस्ट. आता वेळेवर खालचा मतलब कसा की सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि रात्री जेवण या 3 गोष्टींशिवाय
तोंड जर तुम्ही सील करून ठेवलेलं असेल तर प्रॉब्लेम संपला, हृदयरोग होणार नाही. पण ह्या 3 जेवणांच्या मध्ये, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, त्याच्यामध्येच आपण एवढं खातो की ते खाण्यानंतर आपल्याला भूकच लागत नाही, तरी आपण जेवतो कारण का जेवण बनवलेलं आहे. सो ह्या प्रिन्सिपल्स जे आहेत की पहिलं म्हणजे मी किती खातोय. नॉर्मली असं बघितलं जातं की आपला जो युज्युअल पूर्ण दिवसभरातले कॅलरीजच्या ह्याच्यात जर मोजायचं म्हटलं जेवण, नॉट मोर दॅन 1500 to 2000 कॅलरीज यू आर सपोज टू कन्झ्युम इन अ डे. जर तुम्ही शेतात वगैरे काम करत असाल तर. जर तुम्ही शेतात काम करत नाही आहात आणि लॅपटॉपवरती काम करताय तर 1500 पेक्षा कमी जरी खाल्लं तुम्ही कॅलरीजमध्ये तरी छान होऊ शकतं. सर्वात पहिली गोष्ट तुम्ही किती खाताय. दुसरं तुम्ही कधी खाताय, की बरोबर वेळेवर तेवढ्या ठरलेल्या वेळेवर खाताय का. जर तेवढं असेल तर इन्स्युलिन रेझिस्टन्स नामक रोग शरीरात निर्माण होणार नाही, जो हार्ट डिसीजचा पहिली पायरी आहे. सो तो रोग नाही निर्माण झाला तर तुमचं हृदय स्वस्थ. सो हे सेकंड आहे कधी खाताय. आणि तिसरं काय खाताय. सो काय खाताय म्हणजे काय, तर भरपूर गोड खाल्लेलं असेल, भरपूर तेलात तळलेलं खाल्लेलं असेल तर त्याची कॅलरी लेवल पण वाढत जाते आणि ते खाल्ल्या कारणाने सारखी सारखी मला भूक सुद्धा लागायला लागते. सो ह्या जर मी काय खाल्लं ह्याच्यावरती जरी कंट्रोल केलेला असेल तरी बाकीच्या 2 गोष्टींवरती कंट्रोल आपोआप व्हायला लागतो. सो आहाराचा ह्या सगळ्याशी खूप भयंकर संबंध आहे. जर मी माझ्या जेवणावर कंट्रोल ठेवला तर काम खूप सोपं होऊ शकत असतं, हृदयरोग टाळू शकत असतो. सो नॉर्मली जेव्हा मला पेशंट भेटतात तेव्हा मी ह्या दोन्ही गोष्टी, स्ट्रेस आणि जेवण, या दोन्ही गोष्टी क्लब करून सांगताना असं सांगतो की आपल्याला कंट्रोल काय ठेवायचं आहे, हृदयरोग होऊन न देण्यासाठी कंट्रोल काय करायचं आहे, तर मला फक्त ह्या एका एरियामध्ये वॉचमॅन बसवायचा आहे. इथे जर वॉचमॅन बसलेला असेल तर बाहेर काय येणारे ते म्हणजे शब्द, ह्याच्यावरती पण कंट्रोल ठेवा. आत काय जाणारे ते म्हणजे तुमचं जेवण, ह्याच्यावर पण कंट्रोल ठेवा. शब्द जर छान आले तर तुमचा स्ट्रेसही गायब होतो आणि जेवण जे आतमध्ये जाणारे त्याच्यावरही कंट्रोल ठेवला तर तुमची इंटेस्टाईन आणि हृदय सुद्धा छान राहतं. सो एकंदरीत काय की प्रॉब्लेम इथे आहे. ह्या जिभेसाठी किती गोष्टी करणार आहोत हा प्रश्न आहे. त्याला कंट्रोलमध्ये ठेवूया, हृदयरोग होणार नाही. आणि बरेच डाएटचे प्रकार आहेत आपण पाहतो की, तर त्यावर तुमचं काय मत आहे. हो, 100%. ईच अँड एव्हरी डाएटचा प्रकार हा छानच असतो. कोणाकोणाला काय अचीव करायचंय ह्याच्यावरनं ठरतं. जसं फॉर एक्झाम्पल मध्ये फॅड होता कीटो डाएट. सो कीटो डाएट म्हणजे काय की त्याच्यात फॅटचं प्रमाण जास्तीत जास्त असतं. सो एखाद्याला समजा जर कीटो डाएट म्हणजे एकदम फास्ट वजन उतरवायचं असेल तर कीटो डाएट होऊ शकतो. त्याचेही काही अपाय असू शकतात, पण ते अपाय 2 मिनिटं बाजूला ठेवूया. पण जर मला एकदम फास्ट वजन उतरवायचं असेल तर कीटो डाएटने होऊ शकतं. पण त्याच्याने ट्रायग्लिसराईड लेवल आपल्याला रक्तातली वाढताना दिसून येऊ शकते. पण दुसरी गोष्ट, समजा आता बऱ्याच वेळेस 2च वेळा दिवसभरातून जेवावं, ॲब्सोल्युटली. सो असंही काही डाएट असेल तेही करू शकतो, कारण का त्याच्याने तुम्ही छान तुमच्या इन्स्युलिन रेझिस्टन्सला कंट्रोलमध्ये आणताय, तेही करू शकतो. बऱ्याच वेळेस जसं दीक्षित द्या तसं माधवबाग डाएट आहे की ज्याच्यात आपण डाएट किट देत असतो आणि त्या डाएट किटमधलं जेवण तुम्ही जेवायचं असतं. असं जरी केलं तरी छान होऊ शकतं. कुठलाही प्रकार करा, पण करा. कारण का त्या डाएटवरती जर तुम्ही कंट्रोल ठेवलेला असेल तर त्या डाएटमुळे तुमच्या स्ट्रेसवरती पण कंट्रोल येतो, तुमच्या हृदयाची शक्ती जी VO2 max जी शक्ती असते त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला छान कंट्रोल येतो. आणि डाएट कंट्रोल केलेला असेल तर तुमच्या इंटेस्टाईनला, लिव्हरला ॲज वेल एज सगळ्या अवयवांवरती जो लोड पडणार आहे तो सुद्धा लोड कमी करू शकता. सो डाएट कुठल्या प्रकारचा करता हे जास्त इम्पॉर्टंट नाही. तुम्ही नवरात्रीतला उपवास करा, नाहीतर तुम्ही रमदानमधलं तुम्ही पूर्ण उपवास करा, नाहीतर काहीही करा. पण उपवास जे आपल्या शास्त्रांमध्ये सांगून ठेवलेले आहेत ते उपवास 100% करा. त्या उपवासांचा खूप रोल असतो, कारण का असे कित्येक आता सायंटिस्ट आहेत ज्यांनी उपवासाला ऑटोफेजी म्हणून जपानमध्ये त्यांचा रिसर्च करून त्याच्यावरती नोबेल अवॉर्ड मिळालेला आहे. उपवास आपण करतो आणि नोबेल अवॉर्ड ते घेत आहेत. सो उपवास ही चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यात तुमच्या शरीरात सगळ्या नवीन नवीन सेल्स निर्माण होऊ शकतात, स्टेम सेल्स रिन्यू होऊ शकतात, जे तुमच्या सगळ्या अवयवांना प्रोटेक्ट करू शकतात. सो आहारातून तुम्ही कुठलाही रोग रिव्हर्स करू शकता, फक्त छान पेशन्सने ते करायला हवं. आणि आहारात कुठल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या असायलाच हव्यात. म्हणजे प्रोटीन इंटेक आपण पाहतो की भारतात फार कमी आहे, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आहारात आपण इन्क्लूड केल्याच पाहिजे.
नॉर्मली आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की षड्रसात्मक आहार पाहिजे. मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय असे 6 रस असतात. ते 6ही रस तुमच्या आहारात असायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय तर तो जो आहार आहे तो फक्त मोजक्या प्रमाणात असायला पाहिजे. तर आता जर मला मॉडर्नच्या भाषेत बोलायचं असेल तर मला तो आहाराचे कॅलरीज खूप कमी ठेवायचे. आता कॅलरीज कमी ठेवायचे आणि कार्बोहायड्रेट म्हणजे साखरेचं जे काही प्रकार असतो तो डायरेक्ट साखर असो किंवा इनडायरेक्ट साखर असो त्याचं प्रमाण कमी ठेवायचंय. असा आहार जर मी बघितला तर गणित असं असायला पाहिजे की पूर्ण दिवसभरातून जे काही मी ग्रेन्स घेणार आहे, मग तो गहू असो, मग तो ज्वारी, बाजरी, नाचणी, सोयाबीन, राजगिरा, बेसन, जव, डाळींची पिठं, ओट्स, किनवा, कुछ पण असो, काही असलं तरी जे काही मी ग्रेन्स घेणार आहे त्या ग्रेन्सचं पूर्ण दिवसभरातून 100 ग्राम ग्रेन्स रॉ मटेरियल ह्याच्याहून जास्त माझे दिवसभरातलं इनटेक नसावं. म्हणजे सकाळी 30 ग्राम, दुपारी 30 ग्राम, संध्याकाळी 30 ग्राम एवढ्याचाच ग्रेन. समजा मी गहू जरी घ्यायचा म्हटला, गव्हाचा जो मी आटा बनवणार आहे 30 ग्राम 30 ग्राम 30 ग्राम ह्याचे किती चपात्या बनवतो ते बनवा, पण तेवढ्याच ग्रामेजमध्ये तुम्ही चालायचे. पहिलं ग्रेन्स. दुसरी गोष्ट असेल भाज्या. जितक्या जास्त भाज्या तुम्ही दिवसभरातून खाल तितकं सुंदर. आता ते भाज्यांचं प्रमाण किती तर साधारण 700 ते 1000 ग्राम म्हणजे साधारण पाऊण ते 1 किलो भाजी जर रोजच्या रोज पोटात जात असेल तर सुंदर. आणि तिसरी गोष्ट डाळी जे काय असेल तुम्ही वरणाच्या स्वरूपात असो, तुम्ही भाज्यांमध्ये ॲड करून असो, नुसतं तुम्ही सूप वगैरेच्या स्टाईलमध्ये असो, कढण म्हणून असो, व्हॉट एव्हर इट इज, त्या प्रकारे डाळी घ्यायला लागा. आणि बाकीच्या जे काही गोड वगैरे जर कधी खायचं असेल, सणासुदीच्या दिवसाला खायचं असेल तर गोड खायचं असेल ते जेवणाच्या सुरुवातीला खा. असे काही काही डाएट प्रिन्सिपल्स आहेत ते तुम्ही फॉलो केलेले असले आणि मोजकाच आहार बरोबर वेळेला जर घेतलेला असेल तर आहारातले हे प्रिन्सिपल्स तुम्हाला सदैव तुम्हाला ठणठणीत ठेवतील. येस. आणि सर तुम्ही आयुर्वेदिक आणि आधुनिक सायन्स या दोघांचे कॉम्बिनेशन करून संपूर्ण हृदय शुद्धीकरण म्हणून एक संकल्पना आणली आणि त्यामुळे अनेक लोकांच्या आयुष्याला, जीवनाला एक नवीन दिशा मिळाली. तर ती प्रोसेस काय आहे आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे. संपूर्ण हृदय शुद्धीकरण म्हणजे आयुर्वेदात सांगितलेले टिपिकल प्रोसिजर्स आहेत ज्यांना आपण क्लब करून ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही आपण कॉपीराइटेड आपली चिकित्सा पद्धती बनवलेली आहे. आता संपूर्ण हृदय शुद्धीकरण जेव्हा आपण करतो हे नॉर्मली कोणी करायचं असतं तर ज्या लोकांना हृदयरोग स्वतःला होऊन द्यायचा नाही असं खूप मोठा ऑडियन्स आहे त्यांनी हे पंचकर्म करावं. दुसरी गोष्ट, ज्यांना हृदयरोग झालेला आहे किंवा कदाचित हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे इन द पास्ट त्यांनी ही चिकित्सा पद्धती करावी. ज्या लोकांची अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी होऊन गेलेली आहे त्यांनी सुद्धा ही करावी. ज्यांची अँजिओग्राफी झालेली आहे आणि अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दिसलेले आहेत आणि आता प्लास्टी किंवा बायपास करायची नाही आहे त्यांनी सुद्धा ही चिकित्सा पद्धती करावी. सो संपूर्ण हृदय शुद्धीकरण म्हणजे काय तर तुमच्या हृदयासाठी असलेली संजीवनी. आयुर्वेदामध्ये 5000 वर्षांअगोदर सांगितलेले हे सगळे प्रोसिजर्स आहेत जे आपण करत असतो. स्नेहन, स्वेदन, हृदधारा, बस्ती अशी टिपिकल प्रोसिजर आहे जी आपण करून आपल्या हृदयाकडे येणारा रक्तपुरवठा आपण छान वाढवत असतो, ज्याच्यामुळे हृदयाला स्वतःचा रक्तपुरवठा छान मिळाला की हृदय खुश. असं असताना हृदयाला किती रक्तपुरवठा पाहिजे असतो तर जेव्हा कधी आपण आरामात बसलोय त्या हृदयाला दर मिनिटाला 225 ml चा रक्तपुरवठा पाहिजे असतो. आणि जेव्हा तुम्ही धावायला लागाल, ओरडाआरडा कराल, टेन्शन घ्याल, स्ट्रेस घ्याल तेव्हा हृदय म्हणतो मला 750 ml चा रक्तपुरवठा दर मिनिटाला पाहिजे. येस. सो हे सगळ्यासाठी आपल्या रक्तवाहिन्या मस्त लवचिक पाहिजे असतात. ती रक्तवाहिनी लवचिक असेल तर ती 225 पण पाठवते आणि तीच रक्तवाहिनी 750 सुद्धा पाठवू शकते जर ती लवचिक इलास्टिक असेल तर. सो ही इलास्टिसिटी ऑफ युअर ब्लड वेसल इम्प्रूव्ह करायला सुद्धा संपूर्ण हृदय शुद्धीकरण तुमची मदत करतं. तुमच्या शरीरातला VO2 max नावाची एक शक्ती असते जी तुम्हाला हार्ट अटॅक विरुद्ध तुमची राखण करत असते. ही VO2 max किती असायला पाहिजे तर पुरुषांमध्ये 30-35च्या वरती असायला पाहिजे आणि बायकांमध्ये 25-30च्या वरती असायला पाहिजे. जर एवढी तुमची VO2 max ची शक्ती असेल तर हार्ट अटॅक येऊन सुद्धा तुमच्या हृदयाला काही करू शकणार नाहीये. आता ही शक्ती वाढवायची कशी तर एक तर व्यायामातून तुम्ही नक्कीच वाढवू शकता ही VO2 max ची शक्ती, पण व्यायामाबरोबरच संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही आयुर्वेदाची चिकित्सा पद्धती ही सुद्धा तुमचा VO2 max वाढवून देऊ शकतो.
सो ज्यांना हृदयरोग नाही आणि ज्यांना प्रिव्हेंट करायचं आहे इन द फ्युचर, त्यांनी महिन्यातून एकदा जरी केलेली असेल संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा पद्धती, दॅट इज गुड इनफ. पण जर आज ब्लॉकेजेस आहेत आणि मला अँजिओप्लास्टी करायची नाहीये, मला बायपास सर्जरी करायची नाहीये, तर त्याचे टिपिकल प्रोटोकॉल्स आपण बनवून ठेवलेले आहेत. 10 लाख पेशंट्सला ट्रीट केल्यानंतर हे सगळे आपण आता पूर्ण अल्गोरिदम बनवलेला आहे या प्रोटोकॉल्सचा, की कुठल्याही क्लिनिकला कुठल्याही हॉस्पिटलला गेलेले असताना ह्या प्रोटोकॉल्सच्या बेसिसवरती ठरलं जातं की तुम्हाला किती प्रकारचे किती आपल्याला सेटिंग्स लागतील. त्याच्या बेसिसवरती क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन हे प्रोसिजर्स करून घेऊ शकता. पण असा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना हृदयरोग नाही आणि त्यांना इन द फ्युचर होऊन द्यायचा नाही, कारण का त्यांच्या आई वडिलांना हृदयरोग होऊन गेलेला होता, त्यांना ब्लड प्रेशर आहे, त्यांना डायबिटीज आहे आणि होऊन द्यायचा नाही हृदयरोग, किंवा स्ट्रेस्ड आहेत आणि त्यांना हृदयरोग होऊन द्यायचा नाही. तर संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा पद्धती तुम्ही दर महिन्याला एकदा जरी करून घेतलेली असेल तरी तुमच्या हृदयासाठी ती जबरदस्त छान संजीवनी बनू शकते. ओके. आणि अशा काही सवयी आहेत का सर ज्या आपण डेली जीवनात वापरल्या पाहिजेत किंवा त्या जर केल्या तर आपला हा जो रिस्क आहे किंवा हे प्रमाण आहे ते कमी होऊ शकतं? हो. दैनंदिन जीवनात सर्वात पहिली गोष्ट, रोज सकाळी नाश्त्या अगोदर अर्धा तास व्यायाम. जर तो रोज केलेला असेल तर तुम्ही हृदयरोग होण्याची शक्यता आधीच उतरवून टाकता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवणावरचा कंट्रोल. जर मी 3च वेळेला जेवायला लागलो आणि त्या 3 वेळेला मोजकं जेवण जेवायला लागलो आणि माझ्या पोटात मी शिल्लक ठेवायला लागलो माझी भूक, कारण का तीच भूक माझ्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल आणि कचरा खाऊन टाकणार आहे. सो ती भूक शिल्लक ठेवा. भूक लागली म्हणून भरपूर खावं असं नाही, ही दुसरी गोष्ट. आणि शेवटची तिसरी गोष्ट, ह्याच्यावरचा कंट्रोल. जेवढं आपण छान विचार करू, जेवढं आपण स्ट्रेस होणार नाही स्वतःला, तितकंच तुम्ही हृदयरोगापासून लांब राहाल. या गोष्टी केल्या तरी आपण याचं प्रमाण कमी होऊ शकतं. ॲब्सोल्युटली. सर, आणि असा कुठला व्यायाम आहे का जो आपण इझिली डेली बेसिसवर करू शकतो, म्हणजे अगदी त्याला कमी वेळ लागेल परंतु आपल्याला त्याचे रिझल्ट्स चांगले? ॲब्सोल्युटली. 10 मिनिटं सुद्धा तुम्ही सकाळच्या वेळेस छान व्यायाम केला त्याचा फायदा होऊ शकतो. जसं फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही म्हणाल माझ्याकडे 10च मिनिटं आहेत, तर त्या 10 मिनिटात काय करावं? तर सिंपल, पहिले 2 मिनिटं व्यायामाचा जो असेल तो आपल्याला वॉर्मिंग अपचा गेलेला पाहिजे. मधले 6 मिनिटं छान तगडा व्यायाम झालेला पाहिजे एरोबिक, आणि शेवटचे 2 मिनिटं परत कूल डाऊन झालेलं पाहिजे. पहिल्या 2 मिनिटात वॉर्मिंग अप तुमच्या हिशोबाने करा. मधले 6 मिनिटं जे असतील त्याच्यात एरोबिक एक्सरसाइज व्हायला पाहिजे. म्हणजे सर्वात पहिलं जम्पिंग जॅक्स, की जम्पिंग जॅक नावाचा जो एक्सरसाइज असतो, फक्त उड्या मारायच्या असतात आणि हात वरती ताळी मारायची असते. सो हे जम्पिंग जॅक समजा 20 जरी केले तरी दॅट इज गुड इनफ. त्याच्या पुढचं जे असेल त्याच्यात त्या जम्पिंग जॅक्स नंतर आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज, म्हणजे दोन्ही पाय फाकवून फक्त खालती एक हात एका पायाला लावायचा, दुसरा हात दुसऱ्या पायाला लावायचा, एवढे जरी स्ट्रेचिंग एक्सरसाइज केलेली असेल तरी तो दुसरा व्यायाम होऊ शकतो. आणि तिसरा, जे 2-2 मिनिटाचे 3 सेट्स आपल्याला जे करायचे आहेत, हे दुसरा व्यायाम हा स्ट्रेचिंगवाला एक्सरसाइज. आणि तिसरा व्यायाम जो असू शकतो तो म्हणजे आपण बैठकांनी जरी फक्त सुरुवात केलेली असेल तर 20 बैठका. आता तो बैठका मी दोन्ही पायावर करू शकेन, एका पायावर करू शकेन, एक पाय पुढे ठेवून, एक पाय मागे ठेवून, एक पाय साईडला ठेवून, दुसरा पाय साईडला ठेवून, असे करून मी 20 बैठका जरी केलेल्या असतील तरी 6 मिनिटाचा व्यायाम माझा ह्याच्यात झालेला असेल. तर राहिलेले 2 मिनिटं जे असतील ज्याच्यात कूलडाऊन असेल त्याच्यात फक्त 3 योगासनं आपल्याला करायची आहेत. सर्वात पहिलं योगासनं म्हणजे वज्रासन. वज्रासनमध्ये मी साधारण 30 सेकंद ते 45 सेकंद बसून राहिलेलो असेल आणि त्याच्यात मी पूर्ण मांड्यांना, जे मी आता स्ट्रेस आउट केलेले आहे त्याच्यानी मी माझ्या मांड्यांना कूल डाऊन केलं. हे पहिलं वज्रासन. वज्रासन नंतर दुसरी जी योगासनांची मी 45 सेकंदाचं म्हणेन ते असेल पश्चिमोत्तानासन. म्हणजे दोन्ही पाय स्ट्रेट करून काटकोनात बसून राहायचंय. हात जर मी माझ्या पायाच्या बोटांना टच करू शकलो तर सुंदर. हे 45 सेकंद. आणि तिसरं, पहिलं वज्रासन, दुसरं पश्चिमोत्तान, तिसरं असेल अर्धमच्छिंद्रासन. म्हणजे मी पाय एका साईडचं ठेवून दुसरा पाय बेंड करून मी ट्विस्ट करून 45 सेकंद या बाजूला, 45 सेकंद त्या बाजूला, असं करून मी केलं तर माझा 10 मिनिटाचा व्यायाम माझा संपतो. एवढंच फक्त जरी सकाळचं करायला लागलो तरी यू आर फिट फॉर द होल डे. ब्लॉकेजेसला विदाउट बायपास काही सोल्युशन किंवा ट्रीटमेंट आहे का? हो, नक्कीच आहे. जर तुम्हाला बायपास सर्जरी करायची नसेल तर माधवबाग तुमच्या मदतीला नक्की येऊ शकतं. आजपर्यंत आपण कित्येक रिसर्च पेपर्स असे पब्लिश करून दिलेले आहेत ज्याच्यात हे दाखवलं जातं की माधवबागची चिकित्सा जेव्हा आपण करतो तेव्हा हृदयाकडे येणारा रक्तपुरवठा अँजिओप्लास्टी आणि बायपासने जितका येत असतो तितकाच माधवबागच्या चिकित्सेने सुद्धा येत असतो. अँजिओप्लास्टी केल्यानंतर जितकी तुमची स्ट्रेस टेस्ट इम्प्रूव्ह होऊ शकत असते तितकीच माधवबागच्या चिकित्सेने सुद्धा होऊ
शकते. अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी केल्यानंतर 2D इको करून जितकं तुमचं इजेक्शन फ्रॅक्शन इम्प्रूव्ह शकतं आणि रक्तपुरवठा वाढलेला दिसू शकतो तेवढाच माधवबागच्या चिकित्सेने सुद्धा दिसू शकतो. अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी जे ब्लॉकेजसाठी करतात तशीच चिकित्सा आपण माधवबागच्या आयुर्वेदाच्या पद्धतीने जेव्हा करतो, ब्लॉकेजेस कमी झालेले सुद्धा आपण रिपोर्ट आपण दाखवत असतो की बिफोरची अँजिओग्राफी आणि नंतरची अँजिओग्राफी ह्याच्यात सुद्धा आपण दाखवून देतो की तुमचे ब्लॉकेजेस किती कमी झालेले आहेत. सो जर आपल्याला बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी करायची नसेल तर माधवबाग तुमच्या मदतीला सदैव तैनात आहे. येस. आणि तुम्ही आतापर्यंत 10 लाख पेशंट तुम्ही म्हणला की ट्रीट केलेले आहेत, तर तो एकंदरीत तुमचा प्रवास किंवा अनुभव कसा होता? अरे खूप छान. बेसिकली काय, ज्या वेळेला बाबांचे सगळे त्रास मी बघितलेले होते आणि बाबांना गमावलेलं होतं तेव्हा मी एकच शपथ घेतलेली होती की बाबा मी तुम्हाला नाही ना वाचवू शकलो, आता बाकीच्यांच्या वडिलांना आईंना नक्की वाचवेन. आणि जेव्हा जेव्हा ते बरे होतील तेव्हा मी त्या वेळेला बाबांना सॉरी म्हणत असतो की मी तुम्हाला नाही वाचवू शकलो, पण मी आता तेच कर्म दुसऱ्यांबरोबर करतोय. सो आपण काय करत असतो, दरवेळेला जो पेशंट या सगळ्या डिसिजेसमधनं रिव्हर्स होतो, त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पूर्ण डिसीज गायब झालेले असतात, औषधं बंद होतात, अशा सगळ्या पेशंट्सना दर महिन्याला आपण वेगवेगळ्या सेंटर्समध्ये आपण इव्हेंट करत असतो. ज्यांनी रोग गायब केलेला आहे, रिपोर्ट्स नॉर्मल आले, त्यांना आपण गोल्ड मेडल देऊन फेलिसिटेट करत असतो. आणि त्यावेळेला मला ते पूर्ण आतमध्ये सॅटिस्फॅक्शन मिळतं की आज मी हा एक रोग कमी केला ना जगातला, त्यांना सॉरी म्हणण्यासाठी मी आता तयार आहे. सो असे दर महिन्याला आपण साधारण 2-2, 3-3 हजार लोकांना आपण मेडल देत असतो की त्यांनी त्यांचे रोग रिव्हर्स केलेले आहेत. आणि त्यावेळेला मला बाबांना सॉरी म्हणायला सर्वात जास्त आवडत असतं. माधवबागच्या सर्व्हिसेस विषयी आम्हाला सांगा सर. नेमका माधवबाग थ्रू आपल्याला कुठले कुठले सर्व्हिसेस मिळू शकतात? माधवबागच्या क्लिनिक्समध्ये आणि हॉस्पिटलमध्ये आपण जे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत त्या सगळ्यांवरती चिकित्सा होऊ शकते. ज्याच्यात हृदयरोग आला, डायबिटीज आला, ब्लड प्रेशर आलं, ओबेसिटी आलं, थायरॉइड आलं, PCOD आलं, असे बरेच वेगवेगळे रोग आहेत जे हृदयरोगासाठी कारणीभूत असू शकतात. इन्सुलिन रेझिस्टन्सशी त्यांचा संबंध असतो. अशा सगळ्या रोगांवरती माधवबागमध्ये उपचार होऊ शकतो. आणि जे काही उपचार असतात हे सगळे डायट, एक्सरसाइज आणि पंचकर्म ह्याच्या जोडीला असतात. आणि आयुर्वेदिक औषधं जे मेटल फ्री असतात, कुठले टॉक्सिन फ्री असतात. आणि अशाच सगळ्या औषधांचा उपयोग आपण करत असतो ज्याच्याने तुम्हाला इम्प्रूव्हमेंट बिफोर आणि आफ्टर समोरासमोर रिपोर्टवरती दाखवून देतो. कित्येक डायबिटीसचे असे रुग्ण असतात ज्यांचा डायबिटीस 300-350 असतो, हजारो गोळ्या, आणि त्यांच्याबरोबर इन्सुलिन सुद्धा घेत असतात. त्यांचं इन्सुलिन बंद करून, त्यांच्या गोळ्या बंद करून सुद्धा त्यांचा डायबिटीस पूर्णपणे रिव्हर्स करत असतो. आणि अशी एक टेस्ट असते ज्याच्या GTT म्हटलं जातं, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. याच्यात 75 ग्राम ग्लुकोज खायला घातलं जातं, प्यायला दिलं जातं, आणि हे देऊन परत साखर मोजली जाते, ती पण नॉर्मल येते. अशी चिकित्सा आपण करत असतो. कारण का तुमची लाईफस्टाईल चुकीची होती, तिला रेक्टिफाय केलं की आतले अवयव स्वतःहून छान होत असतात. त्याच्यात काही कोणाला वेगळा श्रेय द्यायची गरज नाही. जे काही करतो तो पेशंट स्वतः करत असतो. तुम्ही फक्त तुमची लाईफस्टाईल छान ठेवायची आहे, ती केली तर तुमचा जन्मभरासाठी रोग सगळा छान होऊ शकतो. येस. आणि तुम्ही आता बोलताना उल्लेख केला पंचकर्म. आपण गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर करतो, तसंच बॉडीचं सर्व्हिसिंग किंवा स्क्रीनिंगचं किती महत्त्व आहे? खूप महत्व आहे की बॉडी, समजा जसं पंचकर्माचा तुम्ही म्हणालात, महिन्यातून एकदा जर संपूर्ण हृदय शुद्धीकरणाची चिकित्सा पद्धती तुम्ही करत राहिलात तर तुम्ही हृदयरोगापासून स्वतःला लांब ठेवू शकता. जर स्क्रीनिंगच्या बाबतीत म्हणालो, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन्स स्वतःच्या बाबतीत करायचे असतील तर तुम्ही छान महिन्यातून एकदा नको, वर्षातून एकदा जरी तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं तर तुम्हाला कळू शकते की तुमचं हृदय ॲज वेल एज पूर्ण शरीर किती ठणठणीत आहे. सो आपल्याला ना रोगांना घाबरायची गरज बिलकुल नसते. रोग सगळे आपलं शरीर सोडून जायला तयार असतात. प्रश्न असतो की आपण त्या रोगाला सोडायला तयार आहोत का, लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करून. सो गणित एकच आहे की आपण लाईफस्टाईल जर इम्प्रूव्ह केली, ह्याच्यावरती जर कंट्रोल ठेवला तर पुढच्या गोष्टी खूप सोप्या होऊ शकतात. वा, खूप छान. आणि तुम्ही एक उत्कृष्ट डॉक्टर तर आहातच सर, परंतु त्याबरोबर तुम्ही एक उत्कृष्ट व्यावसायिक पण आहात, एक बिझनेसमॅन पण आहात. तुमची माधवबाग ही जी कंपनी आहे ती स्टॉक मार्केटवर लिस्टेड आहे आणि खरोखरच ही फार अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर तो प्रवास कसा होता नेमका? म्हणजे एक्साइटिंग, जबरदस्त एक्साइटिंग. म्हणजे
एखादी कंपनी जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते, ती एक्साइटमेंट त्या फाउंडरला सुद्धा असते, ॲज वेल एज लोकांना सुद्धा असते. आणि ती जर्नी जी होती ती खूपच एक्साइटिंग होते. 450 क्लिनिक, म्हणजे 350 क्लिनिक, 450 डॉक्टर, आणि हे सगळ्या डॉक्टरांना आपण अशा लेवलला नेतोय की आता ते जगाच्या पाठीवरती ओळखली जाणाऱ्या कंपनीमध्ये काम करतात. खूप एक्साइटिंग होतं. ॲट द सेम टाईम पेशंट्सना आपल्याला खुश करून त्यांना ठेवायचं आहे. हे सगळं एकत्र आणणं खूपच चॅलेंजिंग होतं, पण खूप एक्साइटिंग होतं. आणि उलट मी असं म्हणेन की आपण सगळ्यांनी एक एक करून आपल्या कंपनीला एवढ्या छान शिस्तीत, डिसिप्लिनमध्ये आणि अकाउंटेबल बनवून जर आपण आपल्या कंपन्यांना आपण स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट केलं तर भारताची सुद्धा जी इकॉनॉमी आहे ती जबरदस्त जास्त ग्रो होऊ शकेल. सो जसं हृदयरोगाला आपण नायनाट करण्यासाठी आपण पुढे चाललेलो आहोत, तसंच भारताच्या इकॉनॉमीमध्ये सुद्धा आपण हातभार लावू शकतो का, याच दृष्टिकोनातून आपण ही पावलं उचलत आहोत. येस, आणि सर या पॉडकास्टमध्ये तुम्ही हेल्थ फिट राहण्यासाठी तुम्ही भरपूर टिप्स दिल्या. आता एक टिप आम्हाला बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी, जे तरुण आहेत, जे व्यवसाय करायचे त्यांना, तर त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? खूप सिंपल गोष्ट आहे. पहिलं तर तुम्हाला जो बिझनेस करायचा आहे तो खरं कुठल्या तरी तुमच्या कन्झ्युमरचा कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे का, हे खूप इम्पॉर्टंट. असं एक म्हण असते की हू विल क्राय इफ यू डाय, की मी जर मेलो तर कोण रडणार आहे, त्या लोकांसाठी बिझनेस करायचा आहे. सो तुमचा जो प्रॉडक्ट असेल, तुमचं जे सर्व्हिस असेल, तो प्रॉडक्ट, तो सर्व्हिस तुमच्या त्या कन्झ्युमरसाठी तेवढं इम्पॉर्टंट आहे का, असेल तर परफेक्ट बिझनेस आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा कधी तुम्ही सुरुवात केलेल्याच्या पहिले साधारण 36 महिने तुम्हाला त्रास सहन करावा लागणार. तेवढं तुम्ही आतमध्ये पेशन्स ऑलरेडी विकत आणून ठेवा. सो सुरुवात केली आणि धाड दिवशी सक्सेस मिळाला असं कधीही होणार नाही. झालं असेल तर काहीतरी चुकलंय. सो हे समजून घ्यायला हवं. सो जर तो सक्सेस मिळालेला आहे तर त्या सक्सेसला राखून ठेवता आलं पाहिजे. सो दुसरी गोष्ट की तुम्हाला तुमचं पेशन्स असायला हवं. आणि तिसरी गोष्ट, तो पेशन्स असताना इम्पॉर्टंट आहे तुम्हाला तुमच्या सायन्सवरती, तुमच्या प्रॉडक्टवरती, तुमच्या सर्व्हिसवरती तुम्हाला सर्वात जास्त विश्वास असायला हवा. कारण का सेल्स म्हणजे काय, तर तुमचा विश्वास तुम्ही समोरच्याला विकताय. ह्या जगात प्रॉडक्ट कोणी विकत घेत नसतं, विकत घेत असतात तो विश्वास घेत असतो. सो विकायचं काय, तर विश्वास विकायचा आहे. आणि विश्वास विकताना तो विकल्यानंतर तो विश्वास पूर्ण करून दाखवला तर त्या विश्वास पूर्ण केलेल्याला ब्रँड म्हटलं जातं. सो ब्रँड बनण्याची प्रोसेस ही 8-10 वर्षांची आहे. कारण का पहिले 3 वर्ष काहीच होणार नाहीये. पुढचे 3 वर्ष लोक तुमच्याकडनं काहीतरी विकत घेणार आहेत हे बघायला की तुमचा विश्वास खरा आहे की नाही. आणि त्याच्या पुढच्या 3 वर्षात जो विश्वास तुम्ही पूर्ण प्रॉमिस केलेली आहे ती प्रॉमिस पूर्ण झाली तर तुमचा ब्रँड निर्माण होतो. सो ईच एंटरप्रेन्युअरला, ईच फाउंडरला मी हेच सांगेन की पहिले 10 वर्ष तुम्ही तुमच्या बिझनेसचे ह्याच्यात घाला की तुम्ही लोकांचं मन जिंकताय की नाही. पैसे मिळत आहेत की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. तिथे त्यांनी लिहिलेलं आहे माझ्या नशिबात किती पैसे असणार आहेत तेवढेच मिळणार आहेत. सर्वात जास्त काय कमवायचंय, पैशांपेक्षा पण जास्त जर कंझ्युमरचा आशीर्वाद जर मिळवू शकलो, त्यांचा विश्वास मिळवू शकलो, दॅट इज द बेस्ट इन्कम फॉर युअर कंपनी. मग तुमची कंपनी 100 काय 1000 वर्ष सुद्धा जगेल. वा, खूप छान, खूप छान सर. म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी मोकळ्या मनाने आणि सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलीत. आणि वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात. तुमच्यासारख्या लीडर डॉक्टरची समाजाला फार गरज आहे. तुम्ही जे विजन घेऊन चाललेला आहात त्या विजनसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.